नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी आज सकाळीच ब्लॉगला सुरुवात केली. आता हे सकाळचे 6 वाजलेले आहेत. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज सकाळीच लवकर सुरू केलं. म्हटलं चला आज आहे ना आपल्याला पटापट आवरून घ्यायचं होतं. तर मी ताऊला उठवलं. म्हटलं ताऊ चल आता आवरायला घे. मग ताऊने पण आवरायला घेतलं. मग मी पण अंघोळीचं पाणी ठेवलेलं होतं. आता अंघोळीला जाते. तर बघा माझी छानशी अशी मस्त तयारी चालू झाली. मग नंतर स्वयंपाकाची. मग मी आता करते आज मटकीची उसळ करून घ्यायची आज आपल्याला. तर त्यासाठी मी कांदे, कोथिंबीर, लसूण हे असं निवडायला घेतलं. म्हटलं आज आहे ना आपण सगळं आता पटापट आवरून घेऊ. तर मी आता पटक्यात आवरायला घेतलं. आज आहे ना आज 12वीचे पेपर चालू होत आहे आजपासून. तर तिला थोडं टेन्शन आलेलं होतं. पण मी आपण आहे ना टाईम मुलांचं आवरून दिलं ना तर मग त्यांचं पण पटापट होतं. तर म्हटलं चला धुणं भांडे नंतर होतील, पण पहिले मुलांचं अगोदर महत्त्वाचं आहे. तर त्यांचं पहिले स्वयंपाकाला लागले. तर ताऊही ना थोडी देवाची पूजा वगैरे त्याचं करत होती. मग म्हटलं चल मी तोपर्यंत कांदे वगैरे चिरायला खालीच बसून घेतलं. खाली बसून कामं केल्याने ना खूप छान वाटतं. मांडी घालून मस्त बसून घेतलं, कारण की गुडघ्यांचा पण पुढे प्रॉब्लेम येत नाही. मग त्यासाठी ना थोडंसं पटापट उठणं बसणं चालू ठेवायचं. किचन ओट्यावरती जर केलं ना तर आपल्या गुडघे पुढे मग वाकत नाही. त्यासाठी ना थोडं बसून उठून कामं करायची. म्हणजे आपल्याला काही वस्तू लागली त्यासाठी उठतो बसतो त्याच्यामुळे आपले गुडघे चांगले थोडे असे लवचिकपणा असतो. तर आपण हे ना थोडंसं जास्तीचं उठून बसून काम करायचं, ते चांगलं असतं. तर म्हटलं चला मग मी पटापट कांदे वगैरे चिरायला घेतले आणि आता लसूण पण निवडून घेते. आज आहे ना काल मला लसूण निवडायची आठवणच राहिली नाही. तर आज सकाळीच थोडी धावपळ करून लसूण पण निवडावं लागले. लसूण पण जास्तीचे निवडून ठेवले ना संध्याकाळी जर बसलं तर मग दुसऱ्या दिवशी पण आपल्याला कामात येतात. पण मला आठवणच राहिली नाही कालच्या दिवशी. तर मग चला आज निवडायला घेतले. पटापट आवरत होते मी. आणि आता आपण आहे ना लसूण निवडून कांदे चिरून आपण मस्त मटकीची उसळ करणार आहेत. मटकीची उसळ कशी करायची ती तुम्हाला दाखवते. पौष्टिक अशी असते, मुलांसाठी खूप चांगली असते. तर बघा आता सगळ्या कांद्यांची साल काढून घेतली, स्वच्छ त्यांना धुवून घेतलं, लसूण वगैरे सगळं घेतलं. आणि बघा डब्बा घेतला ना एक जवळ, त्या डब्यांमध्ये सगळी साल वगैरे टाकून दिलेली मी. कारण की ना जवळ जर आपण काही भांडं वगैरे ठेवलं ना तर जी घाण काढतो ना आपण कांदे लसूणची कोथिंबीरची, तर ती घाण जर खाली टाकलं तर किचनमध्ये खूप घाण वाटते. त्यासाठी ना एक कोणतं पण भांडं घेऊन जवळ बसायचं, म्हणजे ते पूर्ण घाण आहे ना त्याच्यामध्ये टाकल्याने आपलं किचन पण खूप छान असं स्वच्छ दिसतं आणि जास्त आपल्याला आवरायला त्रास होत नाही. मग त्यासाठी ना आपण पण थोडी काळजी घ्यायची मध्ये. तर चला आता मठ स्वच्छ धुवून घेते. मठ हे ना 2-3 पाण्याने धुवून घेते, म्हणजे आपली भाजी ना मठाची खूप छान लागते. भाजी असो की मटकीची उसळ असो. तर ते मटकी ना स्वच्छ धुवून घेतली, नाही तर मग ती भाजी पण असली की चिकट होते आणि मटकी पण असली तर कधी कधी वास येतो. पण आता थंडी असल्यामुळे थंडीचे काही मठ एवढं काही जास्त खराब होत नाही. पण उन्हाळा राहिला ना तर खूप चांगले धुवून घ्यायचे, म्हणजे त्याचे ना भाजी जास्त वेळ टिकते संध्याकाळपर्यंत सुद्धा. तर मी आता मटकी चांगली धुवून घेतली, एका प्लेटमध्ये काढून घेतली. आपली कढई ठेवली. कढईमध्ये आपण आता पटापट सगळं साहित्य टाकून घेणार आहे. तर मी आता टाकते तेल. कढईतलं पाणी म्हणजे कढई गरम झाली ना आपण टाकतोय आता तेल टाकून घेते आणि जिरं आणि कांदे आणि मिरची टाकून घेतली एक थोडीशी. नंतर बघा चांगलं मिक्स करून घेते. नंतर बघा आपले मठ आहेत ना चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता हे कांदे ते चांगले होत आहेत, त्यांना चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. मग आपण टाकतोय आता त्याच्यामध्ये आपण आता सगळे साहित्य थोडं टाकून घेणार आहेत, म्हणजे त्याला आपण पहिले ना वाफवून घेणार आहेत. आता शेंगदाणे टाकून दिले. शेंगदाणे पण थोडे तेलात होतील त्यासाठी शेंगदाणे मस्त टाकून दिलेले आहेत. तर आपण आता ते शेंगदाणेसुद्धा चांगले मिक्स करून घेतले. नंतर टाकून घेतले लसूण काही मी ठेचून घेतलेले नाही. आपण आज काही आलं टाकलेलं नाही. आलं पण जास्त वापरल्याने ते पण जास्त गरम पडतं. त्यासाठी आहे ना कमीत कमी आलं पण वापरलं तेवढं चांगलं असतं. तर आज आहे ना साधी आणि सिंपल उसळ करायची होती आपल्याला. तर मी मस्त लसूण पण आज चिरूनच घेतलेले होते. तर नंतर आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहेत मटकी टाकून घेतली. टमॅटो काही टाकलेला नाही, दादूला आवडत नाही म्हणून. मुलांचं पण थोडं कधी कधी त्यांच्या पद्धतीने जर केलं ना तर ते पण आवडून खातात. तर दादूला जास्त टमाटो वगैरे टाकलेलं आवडत नाही, त्यासाठी मी आज काही टाकलेलं नाही. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. तर बघा मी नंतर हळद टाकून घेतली. हळद टाकल्यानंतर मी चांगलं मिक्स करून घेतलं. नंतर आपण टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ आणि आपण हे ना 10 मिनटं झाकून ठेवायचे. तर खूप छान असे मस्त मठ होतात. तर बघा आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. मीठ टाकून हे ना म्हणजे त्यांची चव हळद आणि मिठामध्ये जर होऊ दिले ना तर खूप छान अशी चव येते. नुसते असे तुम्ही 10 मिनटं शिजून मुलांना पण दिले ना, लहान मुलांना, तर खूप छान असे आवडीने खाता. तर आपण असे फिक्के मठसुद्धा मुलांना देऊ शकतो.
तर आता आपण आहे ना त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून द्यायचं, कारण की ते मठ शिजायला पण थोडं पाणी लागतं, कोरडे झालेले होते ते, तर त्याकरता मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. आपण एक वाफ करून घेतलेली. आता तोपर्यंत आपण मस्त कोथिंबीर चिरून घेतो आहे. आपण हिरवीगार मस्त छानशी अशी कोथिंबीर होती, तर मी अशी चिरून घेतली तिला आणि म्हटलं चला आता आहे ना आपण कोथिंबीर पण टाकून देणार आहेत. पहिले बघा आता आपण झाकण काढलं बघा, आता चांगलं मिक्स करून घेतले. नंतर आपण टाकून घेणार आहेत आता चटणी. आता चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला, कारण की पहिले मिरची टाकली त्यामुळे आपण ना थोडीशी कमीच टाकणार आहे. अर्धा चमचा चटणी टाकली मी. नंतर आपण टाकून घेणार आहेत आता धना पावडर. धना पावडर पण मी अर्धा चमचा टाकून घेतलेली आहे, म्हणजे धना पावडरने पण खूप छान अशी चव येते आपल्या उसळला. तर आपण आता टाकून घेणार आहे थोडा आपला घरगुती बनवलेला मसाला. तर तो मसाला पण टाकून घ्यायचा आहे, म्हणजे चटणी, मसाला आणि मिरची त्याचं खूप छान अशी तिघींचं टेस्ट खूप छान येते, त्यासाठी ना असं टाकून घ्यायचं आहे मिक्स. मग नंतर सगळं टाकून आहे ना कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकल्यानंतर पण परत अजून मिक्स करून घेतली आणि आता आपण परत थोडं झाकण ठेवून घेणार आहेत, म्हणजे आपले मठाला जे आता चटणी वगैरे ते टाकून घेतलेली ना ते कच्चापणा राहायला नको, म्हणून आपण थोडंसं झाकून ठेवायचं आहे. तर बघा आता एक वाफ काढून घेतलेली, आता ती पण खूप छान झालेली आहे. मध्येच तिच्या पप्पांचा फोन येऊन गेलेला होता. तर बघा आता मस्त भाजी करते मी. तर बघा भाजी आता म्हणजे सॉरी मस्त उसळ केली. उसळ खूप छान झाली आपली मटकीची उसळ. तर बघा त्याच्यावरती आपण मस्त छानशी अशी मस्त कोथिंबीर टाकून घेतलेली हिरवीगार, आणि नंतर टाकून घ्यायचा लिंबू. तुम्हाला लिंबू आवडत असेल तर लिंबू टाका, तुमच्याकडे शेव चिवडा असेल तर तो टाका. एवढी भारी लागते ना, तर खूप भारी लागते. खायला पण खूप छान लागते अशा पद्धतीने जर केली तर. पौष्टिक पण असते, मुलांसाठी खूप चांगले असते त्यासाठी. आणि आता दोघींचं काम होऊन जाईल, ताऊ पण खाऊन घेईन, दादूचं पण टिफिनचं काम होऊन जाईल, त्यासाठी मी ना उसळ करून घेतली. नंतर बाकीची मटकी उरून ठेवलेली, त्याची आपण भाजी बनवणार आहे. तर कारण की कोरड्यावरती पोट भरत नाही, त्यासाठी आता मटकीची भाजी पण करायची आपल्याला नंतर. मग मी आता कणिक मळायला घेतले. कणिक मळायला मस्त खालीच बसून घेतलं मी. खाली बसून जेवढं काम केलं ना तेवढं चांगलं असतं. डॉक्टरांना विचारलं गुडघे का दुखता, म्हणजे माझ्याबरोबर एक बाई आलेली होती ना, म्हणजे त्या ताईंनी विचारलं होतं. मी तिथंच बसलेली होती, दवाखान्यात गेली होती, सर्दी वगैरे झाली तेव्हा. तर डॉक्टर म्हटले की ताई, पहिल्या ताईंचे एवढे गुडघे का दुखत नव्हते, तर ते चुलीवरती स्वयंपाक करायच्या, त्या बसूनच स्वयंपाक करायच्या. जर कणिक बी मळायची राहिली तर ते बसूनच मळायचे, कारण की कणिक बी मळायला म्हटलं तर 10 मिनटं लागून जातात. कारण की कणिक मळायची, तिला चांगले कवपर्यंत तिला चोळायची, म्हणजे आपण कवपर्यंत तिला मळतो ना तोपर्यंत मग आपण तोपर्यंत किचन वाट्यावर उभंच राहायचं. मग परत पोळ्या करण्यासाठी उभं राहायचं, म्हणजे जास्तीचा वेळ होतो ना, तर आपले गुडघे जास्त दुखायला लागून जातात. जेवढं जास्त खाली बसून काम करता येईल ना तेवढं करत राहायचं. त्यासाठी बघा मी खाली बसूनच जेवढं जमलं तेवढं करून घेते, कारण की उठ-बस करण्यामध्ये आपला तेवढा व्यायाम होतो. तर नंतर आहे ना बघ ताऊचं जेवण झालं. ताऊला तर काही एवढं जेवण गेलं नाही, तर तिला थोडं टेन्शन आलेलं होतं. आज पहिलाच पेपर होता, तर ती ताऊ पेपरला जात होती. तिला सगळं वस्तू व्यवस्थित घेतल्या का विचारत होती. तिचे पप्पा पण तिला म्हणत होते हे घे ते घे, सगळं व्यवस्थित घेतलं का असं विचारत होते. सगळ्या वस्तू घेतल्या. नंतर ताऊ आपली गेली. नंतर तिचे पप्पा पण थोडे पेपर कसं म्हणजे बघायला गेले तिथे. तर नंतर मी राहिलेले धुणं वगैरे आपलं सगळं आज राहून गेलेलं होते कामं. धुणं धुतलं. नंतर सगळी भांडी काढली. आज जास्तीची भांडी जमा झाली ना, सगळी भांडी बाहेर धुवून घेऊ म्हटलं, तर सगळी भांडी बाहेर काढली. नंतर मटकीची भाजी केली पातळ. भाजी पण म्हटलं कसं त्यांच्यासाठी मटकीची भाजी केली. नंतर सगळी भांडी बाहेर काढली. मोकळ्या जागेत धुतल्या ना तर पाणी पण कमी लागतं आणि पटापट कामं होतात. 2 टपमध्ये पाणी घेतलं ना तर पटापट कामं होतात. त्यासाठी आज आहे ना पटकन आवरायला घेतलं. मुलांचं पहिले सोय करून दिली, नंतर आपलं होतच राहतं. तर आता माझं काय तेच कामं आहेत मला, भांडी आणि धुणी नंतर आवरायचं आणि घरदार पोछा मारायचं, ते कामं राहतील. पण पहिले मुलांचं करून दिलं ना, मुलगा पण गेला, ताऊ पण गेली आणि तिचे पप्पा पण आता जेवण करून जातील. आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब